मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यामधील 7 टीएमसी पाण्याची कामं अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहेत। जेऊर बोगद्यातून सीना कोळेगावमध्ये पाण्याची आवक होणार असून सध्या या बोगद्याचं 90% काम पूर्ण झालंय। लवकरच सीना कोळेगावचा दुष्काळाचा प्रश्न कायमचा मिटणार आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। धाराशिवसह मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। या योजनेच्या जवळपास 85% कामं पूर्ण झाली आहेत। कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाची ही योजना आहे। जवळपास गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना विविध कारणानं चर्चेमध्ये होती। अनेक निर्णय झाले, प्रशासकीय अनास्था होती, राजकीय आरोप प्रत्यारोप होते। मात्र नवीन सरकार आल्यानंतर पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी हा प्राधान्यक्रम बदलला आणि त्यानंतर या योजनेला गती आली। आपण इथे पाहू शकतो की या योजनेचं जवळपास 85% काम जे आहे ते पूर्ण झालं आहे आणि आगामी काही महिन्यामध्ये हे पाणी धाराशिवसह बीड आणि तुळजापूर या भागामध्ये येणार आहे। अधिकारी आपल्यासोबत आहेत, मला सांगा की काय नेमका इथला प्राधान्यक्रम आहे किंवा किती कामं चालू आहे? आता एकंदरीत या बोगद्याची लांबी 27 किलोमीटर आहे। त्यापैकी 23.5 ते 25 किलोमीटर काम हे पूर्णपणे पूर्ण झालेलं आहे। उर्वरित जे काम आहे ते येत्या काही महिन्यामध्ये पूर्ण होऊन उजनीतून पाणी आपण सीना कोळेगावमध्ये अत्यंत यशस्वीरित्या आपण पोहोचवू शकणार। किती पाणी येऊ शकतं इथे? इथून आता 5.32 टीएमसी पाणी या बोगद्यामधून उजनी प्रकल्पातून सीना कोळेगाव धरणामध्ये आपण पाणी सोडणार आहोत। धाराशिवमध्ये दुष्काळ जो आहे तो 5वीला पुजलेला आहे। मात्र आता हे पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांना इथे जलसिंचनाचा त्याचबरोबर शेतीच्या क्षेत्रामध्ये इथे मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या योजनेचा फायदा होऊन दिलासा मिळणार आहे। संतोष जाधव, TVN मराठी, बेळगाव।